रामायणामध्ये खूप गोड प्रसंग आलाय महाराज. एक आपण मिळालेल्या वस्तूचा जर दुरुपयोग केला तर आपल्याला काय होऊन फेडावं लागतं. रामायणामध्ये सुंदर प्रसंग आलाय, ऐका बरं. जेव्हा श्रीराम प्रभू वनवासाहून आले, अयोध्येचं राज्यकारभार बघायला लागले, मोठ्या सिंहासनावर बसलेले, ऐका बरं का, मोठ्या सिंहासनावर बसलेले आहेत. आणि एक दिवस त्या अयोध्येमध्ये एक साधू महात्मा भिक्षा मागण्यासाठी गेला. भिक्षाम देही भिक्षाम देही, भिक्षा मागण्यासाठी गेला. एक घर झालं, दोन घर झाले, तीन घर झाले. तीच परंपरा आज आळंदीमध्ये सुद्धा चालू आहे. एक सांगू का, आज आळंदीमध्ये आम्ही कीर्तन करतो, महाराष्ट्रभर कीर्तन करतो. अक्षय महाराज असतील, आमचे पांडुरंग महाराज असतील, आमचे पवन महाराज असतील, आमचे शिंदे महाराज असतील, भागवत महाराज शिंदे, नाव राहिलं तर राग येईल महाराज, शिंदे महाराज असतील, आमचे तुकाराम महाराज, सर्वच आम्ही गुरुबंधू मंडळी. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन करतो, पण आल्याच्या नंतर मधुकरीशिवाय जेवत नाही महाराज. कारण सांगू का, मधुकरीसारखी ताकद मेषच्या जेवणामध्ये नाही. तुम्ही घरी पुरणपोळी खा, तुमचं फक्त अंग वाढेल. ऐका बरं, तुम्ही रोज घरी पुरणपोळीचा स्वयंपाक खा, तुमची फक्त तब्येत वाढेल. पण तुमचं जर अध्यात्माचं ज्ञान वाढावं लागत असेल तर त्याच्यासाठी मधुकरीच खावी लागते. कारण मधुकरी म्हणजे साक्षात ज्ञानोबरायांचा प्रसाद. विठाला विठाला. ते महात्मे गेले अयोध्येमध्ये, भिक्षा मागायला लागले. भिक्षाम देही भिक्षाम देही, भिक्षा मागायला लागले. 2 घरं, 3 घरं, 4 घरं मागितले. 4 घरं मागितल्याच्या नंतर 4 भाकरी आल्या बरं का, ऐका बरं, 4 भाकरी. आणि आपल्या आश्रमाकडे निघले, तेवढ्यात एक कुत्रा आला, कुत्रा, आणि त्या झोळीकडे टक लावून बघायला लागला. त्या साधूला वाटलं की हा कुत्रा येऊन माझ्या झोळीवर झडप मारेल आणि माझी झोळी फाडून माझ्या भाकरी मातीत मिक्स करेल, मला दिवसभर उपवासी राहावं लागेल. तो कुत्रा तसं ठरल्याप्रमाणे धावत आला आणि झोळीला धरणार, तेवढ्यात त्या महात्म्याने त्या कुत्र्याला लाथ मारली. ऐका बरं, शेवट खूप गोड आहे. महात्म्याने कुत्र्याला लाथ मारली. जशी लाथ मारली ना, कुत्रा ओरडत 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 कुठे गेला सांगू का, रामप्रभूच्या दरबारामध्ये गेला. रामप्रभूच्या दरबारामध्ये गेला आणि त्या दरबारामध्ये मोठाच्या मोठा दरबार भरलेला आहे. आणि त्या दरबारामध्ये जाऊन समोर उभा राहिला आणि मोठ्याने ओरडायला लागला. तुम्ही म्हणसाल महाराज, आम्ही रामायण ऐकलं, पण रामायणात कुत्रा अयोध्येमध्ये कधी बोलला असं सांगितलं नाही. तुम्ही नाथबाबाचं रामायण वाचा, भावार्थ रामायण 13वा अध्याय काढा. त्या 13व्या अध्यायामध्ये योग कवी असे आलेले आहे की अयोध्येमध्ये रामप्रभूच्या समोर एकदा कुत्रा बोलला. नाथबाबा सांगतात बरं आहे का, तो कुत्रा ओरडायला लागला. प्रभूजींनी विचारलं, का रे, काय झालं तुला ओरडायला? तर तो अयोध्येतला कुत्रा बोलायला लागला. ऐका बरं, अरे रामप्रभूची कृपा झाल्याच्या नंतर दगडाची जर बाई होत असेल, ऐका बरं, रामप्रभूची कृपा झाल्याच्या नंतर दगडाची जर अहिल्या होत असेल, रामप्रभूची कृपा झाल्याच्या नंतर जटायू नावाच्या पक्षाला मोक्ष मिळत असेल, रामप्रभूची कृपा झाल्याच्या नंतर रावणाला जर मोक्ष प्राप्त होत असेल, तर रामप्रभूची कृपा झाल्याच्या नंतर कुत्रं का बोलणार नाही महाराज? आज ज्ञानोबरांची कृपा झाली तर भिंत चालायला लागली. आज ज्ञानोबरांची कृपा झाली तर रेडा वेद बोलायला लागला. जगद्गुरु तुकोबरांची कृपा एका शिळेवर झाली तर आज करोडो रुपयाचं मंदिर तयार झालं. विठाला विठाला. तो कुत्रा भुंकायला लागला. श्रीराम प्रभूने विचारलं, का रे, काय झालं तुला? त्यावेळेस त्या कुत्र्याने सांगितलं, प्रभू, आज मला एका महात्म्याने माझ्या तोंडावर लाथ मारली. विचारलं, काय तू अपराध केला होता? नाही देवा, मी काहीच अपराध केला नाही, तरी सुद्धा माझ्या तोंडावर लाथ मारली, मला माझा न्याय पाहिजे. प्रभूजीने सांगितलं, काळजी करू नको, तुला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या कुत्र्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सांगितलं, देवा, अहो या जगामध्ये माणसाला माणसाचा न्याय भेटत नाही, मला कुत्र्याला कुठं न्याय भेटणार आहे? त्यावेळेस श्रीराम प्रभूंनी सांगितलं, अरे तू जरी कुत्रा असेल, तू कुत्रा आहे म्हणून तुला न्याय मिळणार नाही, तर आमच्या वंशाची परंपरा आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन नाही. प्रभूजीने सांगितलं, अरे मी तुला वचन देतो. महाराज लखनजीला आवाज दिला, लखन, जाय त्या संन्याशाला घेऊन ये.
संन्याशाला घेऊन आले. संन्याशी असा बाजूला उभा आहे, कुत्रा बाजूला उभा आहे. कशासाठी सांगतोय? जी वस्तू ज्याच्यासाठी मिळाली त्या वस्तूचा जर दुरुपयोग झाला तर काय फळ भोगावं लागतं आहे का बरं. तो संन्यासी आला, तो कुत्रा उभा आहे. त्या प्रभूजीने विचारलं, का हो महाराज, तुम्ही या कुत्र्याला लाथ मारली का? त्या संन्याशाने एकाच भाषेमध्ये सांगितलं, हो देवा, मी लाथ मारली. काय गुन्हा केला होता कुत्र्याने? सांगितलं, काही नाही, मी भिक्षा मागून जात होतो आणि जात असताना त्या कुत्र्याने माझ्या झोळीवर झडप मारेल अशी मला भीती वाटली, म्हणून मी त्याला लाथ मारली. त्यावेळी साधूने आपला गुन्हा कबूल केला, पण कुत्र्याने सांगितले, देवा बस, त्या साधूचं काय ऐकू नका, मला माझा न्याय पाहिजे. त्यावेळी श्रीराम प्रभूंनी सांगितलं, बघ, तुझ्यावर अन्याय झाला ना, तूच सांग काय याला शिक्षा द्यायची. त्यावेळेस त्या कुत्र्याने सांगितलं, काही नाही, या साधूला पुढच्या जन्मात मोठाचं मठाधिपती बनवा. काय सांगितलं? मठाचा मठाधिपती बनवा. प्रभूजीने सांगितलं, अरे हे बक्षीस झालं, ही शिक्षा थोडी झाली, आता मठ मिळणं काय सामान्य गोष्ट आहे का महाराज? हा, मठ मिळाली म्हणजे लाईफ बदलून जाते महाराज, जीवन बदलून जातं, मोठमोठ्या गाड्यात फिरता येतं. पण समोर सांगतो आहे का बरं? प्रभूजीने विचारलं, का रे, अरे तू याला बक्षीस दिलं का शिक्षा दिली? याला जर मोठ्या मठाधिपताचं जर मठाधिपत दिलं, अध्यक्षपद दिलं तर काय होईल? त्यावेळेस त्या कुत्र्याने सांगितलं, देवा काही नाही, अगोदरच्या जन्मात मी सुद्धा एका मठाचा मठाधिपती होतो. मला लोक दक्षिणा द्यायचे, द्रव्य द्यायचे, त्या द्रव्याचा वापर मी चुकीच्या ठिकाणी केला, म्हणून मला या जन्मात कुत्र होऊन फेडावं लागतंय. या साधूला तुम्ही पुढच्या जन्मात मोठ्या मठाचा मठाधिपती बनवा. लोक यालाही दक्षिणा देतील, त्या दक्षिणाचा त्याने जर दुरुपयोग केला तर त्याला सुद्धा पुढच्या जन्मात कुत्र व्हावं लागेल आणि मी याच्या तोंडावर लाथ मारेल. विठाला विठाला विठाला. साधूला, लहान मुलाला, संन्याशाला मिळालेल्या द्रव्याचा जर चुकीचा वापर झाला तर कुत्रा बनून फेडावं लागतं. तसं या नरद्याला आल्याच्या नंतर जर आपण भजन सोडून भजन केलं तर आपल्याला सुद्धा त्याचं फळ भोगावं लागतं. विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. विठाला विठाला. म्हणून आपण देवाचं भजन केलंच पाहिजे. का भजन करायचं? का भजन करायचं? कारण देवाच्या भजनासारखं सुख या जगामध्ये कशात नाही महाराज. आपण सुख शोधतोय ना, पण कशात? संसारात. एक सांगू का, सुख देवाच्या नावात आहे, एक साधूजवळ सुख आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाजवळ सुख आहे. कारण या तिन्ही गोष्टीवर काळाची सत्ता नाही ना महाराज, म्हणून त्यांच्याकडे सुख आहे. ज्यांच्याकडे काळाची सत्ता नाही त्यांच्या पदरामध्ये दुःख पडतं. आपण कधी ना कधीतरी सुख येत असेल, पण कधी ना कधीतरी आपल्या जीवनात दुःख येतं. नामात सुख आहे. किती सुख आहे हो? कबीरदास महाराज सांगतात आहे का बरं, जो सुख पायो राम भजन में, ओ सुख नाही अमीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, दौलत की कमाई लाखों की, एक महल बनाया खुद के लिए, वहाँ रहने वाला मर भी गया, अब रोने वाला कोई नहीं, क्योंकि दुनिया में हमारा कोई नहीं. या जगात देवाशिवाय, देवाच्या नावाशिवाय आपलं कुणीच हित करू शकत नाही. म्हणून नामवाचे, आपल्या मुखानं देवाचं नाव घ्या. दुसरी गोष्ट सांगितली श्रवण कीर्ती. पहिलं सांगितलंय नामवाचे, दुसरी गोष्ट सांगितली श्रवण कीर्ती. त्यात भगवंताची कीर्ती श्रवण करा, त्यात भगवंताची कीर्ती श्रवण करा. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची सांगू नये. वर्णनही भगवंताचं करायचं आणि कीर्ती सुद्धा भगवंताची ऐकायची. नाम वाचे, श्रवण कीर्ती. आणि तिसरी गोष्ट सांगितली, त्या भगवंताचे जे विटेवर ठेवलेले पाय आहेत ते पाय आपल्या हृदयामध्ये धारण करायचे. आपल्याला कृतज्ञतेचं पाप लागू शकणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग त्या साधकाने विचारलं, महाराज ठीक आहे, मला परमार्थ करायचा आहे, कृतज्ञतेचं पाप लागू नाही, म्हणून मी काय करणार? नाम वाचे, एक देवाचं भजन करतो.
त्यात भगवंताची कीर्ती श्रवण करतो आणि विटेवर ठेवलेले पाय माझ्या हृदयामध्ये धारण करतो. पण महाराज, या 3 गोष्टी मी आत्मसात केल्या तर माझ्या जीवनात काय फायदा? तर निळोबराय सांगतात, बाबा या 3 गोष्टी ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनात आत्मसात केल्या त्यांच्यावर काळाची सत्ता नाही. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. 3 गोष्टी जर आपण आत्मसात केल्या, एक देवाचं भजन केलं, त्यात भगवंताचे कीर्तन ऐकले, भागवत कथा ऐकली, श्रवण केलं, आणि तिसरी गोष्ट त्या भगवंताचे पाय जर आपल्या हृदयामध्ये धारण केले तर काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत काळावर सत्ता गाजवली, ज्यांच्या भूमीमध्ये आपण कीर्तन करतोय त्या ज्ञानोबराने सुद्धा काळावर सत्ता गाजवली. पहिले ज्ञानोबरांना काळ नेण्यासाठी आला होता. सोपान काकाने 2 बोट दाखवले, काळ परत गेला. ज्ञानोबरांना परत 2 वर्षांनी काळ नेण्यासाठी आला. निवृत्तीनाथांनी 2 बोट दाखवले. ज्ञानोबराय तेव्हा 20 वर्षाचे झाले. 2 बोट दाखवले, काळ परत गेला. ऐका, काळ कुणाचं ऐकत नाही बरं. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा मायबाप. निवृत्तीनाथांनी 2 बोट दाखवले, काळ परत गेला. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा काळ नेण्यासाठी आला ना, आता एकच गोष्ट परत परत होत असेल तर माणसाला थोडा त्रास होतो, राग येतो, बरोबर का नाही? काळ तिसऱ्यांदा पाहिला आणि आता निवृत्तीनाथ काही बोलले नाही, सोपान काका काही बोले नाही. साक्षात ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई आणि दासी जणे लागे पायी. त्या मुक्ताबाईने सांगितले, ए काळ पांढऱ्या, काळ तोंड्या, शिव्या दिल्या महाराज काळाला. त्या काळाचं नाव आगा मरहा बोलणं सहाती आणि मेलियावरी रडत्या. मर म्हटलं तरी राग येतो महाराज, रडू येतं. पण तो काळ बघितला आणि त्या काळाला शिव्या दिल्या. पण ऐका, जशा त्या काळाने शिव्या ऐकल्या तसा तो काळ गेला. परत आळंदीमध्ये 4 भावंडाकडे कधीच पाहिलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुम्ही म्हणसाल महाराज ज्ञानोबराय गेले नाही का? ज्ञानोबराय देहाने गेले, पण चैतन्याने आज सुद्धा आपल्यामध्ये आहेत महाराज. आज कीर्तनकार कितीही मोठा असू द्या, पण त्या कीर्तनात ज्ञानोबा तुकाराम हे भजन आल्याशिवाय कीर्तनच पूर्ण होऊ शकत. विठ्ठल विठ्ठल. त्या ज्ञानोबरांनी काळावर सत्ता गाजवली. ज्ञानोबराय 22 वर्षाचे झाले. ग्रंथ तयार झाला. सच्चिदानंद बाबांनी ग्रंथ लिहिला. ग्रंथ आळंदीला आले. अनेक दिवस आळंदीमध्ये सहवास केला, राहिले. अनेकांचं हित केलं, भिंत चालवली, मांडे बाजले, रेडा बोलवला. अनेक असे कार्य केल्याच्या नंतर ज्ञानोबरांनी ठरवलं, ऐका बरं, काळ सार्थक केला त्यांनी आणि कीर्तन सेवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानोबराच्या मनामध्ये असं आलं की बस झालं आता, कारण साधू संत जास्त दिवस एका जागेवर थांबत नसतात महाराज. आपण सुद्धा एका जागेवर जास्त थांबलो तर किंमत राहत नाही. एखाद्या घरी पाहुणा बनून गेलो, माता मावल्या, दिवाळीला गेलो आणि डायरेक्ट उन्हाळ्यात गेलो तर त्या पाहुण्याची काय असते? किंमत असते. पण पाहुणा महिन्यातून 4-5 वेळेस येत असेल तर पाहुण्याला कोणी विचारत नाही ना महाराज. पाहुणा घरी आला की विचारतो, बाई मालक कुठे गेले? बाई म्हणते आताच बाहेर गेले. आणि ते पाहुणा म्हणते चप्पल तर इथंच दिसायली, नाही ते माझी घालून गेले. म्हणजे मालक घरातच आहे पण पाहुण्याला वैतागले. ज्ञानोबरायांना सुद्धा तसं वाटलं, बस झाला आता नको जगायला. ज्ञानोबराय माझे जीवीची आवडी पंढरपुरा नाही न गुढी. पंढरपूरला गेले, भगवंताचं दर्शन घेतलं, काळ सार्थक केला त्यांनी. सांगतो बरं, ज्ञानोबरायांनी भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताला सांगितलं, देवा बस झाला आता आयुष्य, समाधी घ्यायचं असं ठरवतोय. ज्ञानोबराय समाधी घेणार असं ठरवलं, शब्द कानावर ऐकला आणि जगाचा बाप रडायला लागला. ऐका बरं, ज्ञानोबरायच्या भूमीत आलात आपण. ज्ञानोबरायांनी समाधी घ्यायचं असं ठरवलं, जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मनायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा रडायला लागले. भगवंतांनी रडू आवरलं, कारण घरातला करता माणूस जर खचला तर सर्व घर खचत असतं. भगवंतांनी आसू आवरले. सांगितलं, ज्ञाना अरे काय एवढी ज्ञानोबराय, एवढी काय गडबड? नाही देवा, बस माझं कार्य पूर्ण झालंय, मला आता थांबायचं नाही, मला या ठिकाणी पंढरपूरला समाधी घ्यायची. पण त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, माऊली झाडाखाली झाड वाढत नसतं. तुम्ही जर पंढरपूरला समाधी घेतली तर तुमचं काही अस्तित्व राहणार नाही, कारण हे क्षेत्र माझं आहे. बरोबर, पंढरपूरला भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. मग झाडाखाली झाड वाढत नसतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही अलंकापूरला जा आणि तिथे तुम्ही समाधी घ्या. एक सांगू का, आज पंढरपूरपेक्षा सुद्धा जास्त महिमा आळंदीचा सांगितला जातो. मला तुम्ही सांगा, आपण आळंदीला येत असताना सर्वात अगोदर पहिला मुक्काम कुठं करतो? पंढरपूरला जाताना आळंदीमध्ये करतो. ज्ञानोबरायांना सोबत घेतो. ज्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबराय नाही आणि ज्या माणसाच्या मुखामध्ये ज्ञानेश्वर भजन नाही ना,
ते भजनही कामा नाही आणि ते सोहळा सुद्धा कामाचा नाही. ज्ञानोबराच्या सोबत आपण जातो. ज्ञानोबराय आळंदीला महत्त्व खूप आलं. भगवंताने सांगितलं अलंकापूरला जा. अलंकापूरला समाधी घ्यायचं असं ठरलं. समाधी सोहळ्याचा उत्सव आपण बघतो. अनेक लोक असतात महाराज. आज सुद्धा अनेक धर्मशाळेमध्ये समाधीचं कीर्तन आपण ऐकतो. आणि ज्यांनी खरं अंतकरणातून ज्ञानोबरायचं चरित्र ऐकलं ना, त्यांच्या डोळ्यामध्ये आज सुद्धा पाणी येतं महाराज. ज्ञानोबराय समाधी घेणार, अखिल विश्वाला माहीत झालं माऊली समाधी घेणार, माऊली समाधी घेणार. आज महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी आळंदीमध्ये आलेला होता. अरे माणसं रडत होती यात नवल नाही. आज दगडाला सुद्धा पाजर फुटावे असं वातावरण आळंदीमध्ये तयार झालं. ज्ञानोबराय समाधी घेणार. 4 मुलं नामदेवरायांच्या समोर आले. समाधीची जागा स्वच्छ केली. ज्ञानोबरायांना स्नान वगैरे घातलं आणि स्नान घातल्याच्या नंतर सर्व समाज ढसा ढसा रडतोय. मुक्ताईने सांगितलं दादा, ओ दादा काही दिवस राहा ना. सांगितलं मुक्ते आपण साधू आहोत, आपलं कार्य सांगितलं या ठिकाणी आपण संत आहोत. संत जास्त दिवस एका ठिकाणी राहत नसतात. ज्ञानोबरायांना स्नान घातलं आणि ज्ञानोबराय आता समाधीच्या ठिकाणी जातात. जातो ज्ञानेश्वर बैसावया नामा मने आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबराय समाधीकडे गेले आणि आपल्या स्वतःच्या मर्जीने समाधी घेतली. काळ नेण्यासाठी आला तर काळ स्पर्श करू शकला नाही. पण तेच ज्ञानोबराय अंतकाळ स्वतःच्या हाताने करतात. ऐका, म्हणून ज्ञानोबराय गेले फक्त देहरूपाने. आजही ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबराय आपल्यामध्ये आहेत. याला म्हणायचं काळ सार्थक केला त्यांनी. धरिला विठ्ठल विठ्ठला धरिला म्हणे विठ्ठल. मग तो काळ जर आपल्याला जिंकायचा असेल तर माणसाने भजन केलं पाहिजे. धरिला म्हणे विठ्ठल. पण ते भजन माणसाने नेमकं कसं केलं पाहिजे तर ऐका बरं. धरिला म्हणे विठ्ठल, त्या भगवंताचं जर भजन करायचं असेल, कृतज्ञतेचं पाप लागू नये असं वाटत असेल तर भजन करा. आपण कसं? निरदंभ सर्वथा. कीर्तनाचा समारंभ तुम्ही भजन करताय ना, तर जसं कीर्तनाच्या मंडपामध्ये येऊन बसताना चप्पल मंडपच्या बाहेर काढता, बरोबर आहे? चप्पल मंडपच्या बाहेर काढता का? कारण चप्पल नेली तर पाप लागतं. तसं अंतकरणात जर दंभ ठेवला आणि मग जर भजन केलं तर पुण्य करता होय पाप. दूध पाजूनी पोशिला साप. मला सांगा, सापाला किती दूध पाजलं मोठं केलं म्हणजे ते आपल्याला सोडणार आहे का हो? त्याचा स्वभाव आहे दंश करणं, बरोबर? विंचू घेतला तुम्ही, छोटंसं पिल्लू घेतलं, त्याला डबीमध्ये ठेवलं, त्याला खायला टाकलं, पियला टाकलं, 1 किलोचं झालं. किलोचं होत असतं का विंचू? हा, पण कीर्तनामध्ये 2 किलोचा जरी केला तर काय प्रॉब्लेम नाही बरं. विंचू 1 किलोचा झाला. मला सांगा, त्याला एवढं पाळलं आणि तुम्ही जर त्याला हातावर घेतलं तर ते नांगी मारणार नाही का? ते मारणार का? कारण त्याचा स्वभाव आहे, मूळचा स्वभाव आहे. पडिले वळण इंद्रिया सकळा. तसं जसं विंचू कितीही पाळला तरी दंश करतो. आपण आपल्याला जर सापाला दूध पाजलं तर साप आपला दंश करणार. तसं आपण जर आपल्या अंतकरणामध्ये दंभ ठेवला, अहंकार ठेवला, दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवला आणि भजन केलं तर पुण्य तर होणार नाही, पण उलट पाप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला भजन करायचं असेल तर कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा तुम्ही आरंभ म्हणजे कीर्तन करणं म्हणजे फेटा बांधणं. आणि हे असं नाही बरं, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कीर्तन करणं म्हणजे काय? कंबर बांधणं, फेटा बांधणं, माईकवर बोलणं, याला कीर्तन म्हणत नाहीत. तर कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर हाताने टाळी आणि मुखाने भजन, याला कीर्तन म्हणतात. विठला विठला. मग कीर्तनाचा समारंभ तुम्ही जर भजन चालू करणार, आरंभ करणार तर तुमच्या अंतकरणातला द्वेष आपण काढून टाकला पाहिजे. तो माणसं ते करत नाहीत. माणसं दुसरंच काहीतरी करतात. कसं असते माहिती आहे का? काही गोष्टी आवडीच्या असतात आणि काही गोष्टी गरजेच्या असतात, बरोबर? आता आवड वेगळी आणि गरज वेगळी, बरोबर? आता आपण आळंदीला आवड म्हणून नाही आलो, गरज म्हणून आलो, बरोबर? गरज आवड म्हणून आलो असतो तर आम्ही आजपर्यंत टिकलो नसतो या ठिकाणी. आता संस्थेमध्ये 4 वर्ष चप्पी करावं लागते. चप्पी आवडती का कोणाला? आवडत नाही ना महाराज. हा,
केस ठेवावे लागतात का? आता आमचे अक्षय महाराज 4थ्या वर्षाला आहेत, पण त्यांच्या डोक्यावर केस नाहीत का? कारण संस्थेमध्ये केस कापायला, केस वाढवायला परवानगी नाही. तुम्हाला केस कापायला आवडतात का? नाहीत आवडत, पण आवडावे लागतात का? कारण संस्थेचा नियम आहे. तसं चप्पी करायला आवडत नाही, पण गरज आहे म्हणून करावी लागते. विठाला विठाला विठाला. तसं आता जेवण झालं, जेवण झाल्याच्या नंतर पाणी पिणं ही काय आहे? गरज आहे. पण जेवण झाल्याच्या नंतर तंबाखू खाणं ही काय? आवड आहे महाराज. आता मळालेले कपडे धुवून घालणं हे काय आहे? गरज आहे. पण त्या कपड्यावर प्रेस करणं, सेंट मारणं ही काय आहे? आवड आहे महाराज. बरोबर. गावात सप्ताह चालू आहे, सप्ताहात वर्ग देणं हे काय आहे? सप्त्यात वर्गणी देणं हे काय आहे? गरज आहे ना महाराज. वर्गणीशिवाय सप्ताह होत नाही. पण वर्गणी द्यायची नाही आणि जे सप्ताह करतात त्याच्या काड्या करायच्या ही आवड आहे महाराज काही लोकांची, बरं का. म्हणून आपल्या जीवनात आवडीचं नाही केलं तरी चालेल, पण आपल्या जीवनात जे गरजेचं आहे ना ते माणसाने केलं. माझे मग काय गरजेचं आहे? कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा. मग काय केलं पाहिजे? तर भगवंताच्या आवडीचं आवडे देवासी तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. विठोबार कुमाय विठोबार कुमाय आ विठोबार कुमाय विठोबार कुमाय आ विठोबार कुमाय 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 विठोबार विठोबार कुमाय. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. सप्ताह जर गावामध्ये असता तुमच्या तर मी तुम्हाला नामाचाच महिमा सांगितला असता. पण सप्ताह आळंदीमध्ये आहे. 4 दिवस अजून सप्ताहाचे आपले पूर्ण व्हायचे राहिलेत. पहिला दिवस आहे. मग या 4 दिवसात इंद्राणीचं स्नान का करायचं? ज्ञानोबराच्या समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर कोणतं पुण्य प्राप्त होतं? भिंतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर कोणतं पुण्य प्राप्त होतं हे सांगणं फार महत्त्वाचं. म्हणून थोडं विषयाला धरून हे सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मग आज या आळंदीला आलो तर कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर आपण भजन केलं पाहिजेत, म्हणजे आपल्याला कृतज्ञतेचं पाप लागणार नाही. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. देवाचं भजन करा निरदंब सर्वता, तसं देवाचं भजन करा. मग त्या साधकाने विचारलं, महाराज आम्ही जर तसं भजन केलं, दंभ अहंकारातला काढून टाकला आणि तसं जर भजन आम्ही केलं तर त्याचं फळ काय भेटणार? महाराज अभंगाच्या शेवटच्या निरामने स्वरूप सिद्धी 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 निरामने स्वरूप स्थिती निरामने स्वरूप स्थिती निरामने स्वरूप स्थिती निरामने स्वरूप सिद्धी 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 निरामने स्वरूप स्थिती निरामने स्वरूप स्थिती निरामने स्वरूप स्थिती नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने
केला त्याने नित्य समाधी हरिनामी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामाची प्रसिद्धी वेगळं आणि सिद्धी वेगळं. बरं, प्रसिद्धी झालेली कधीतरी थांबत असते, पण एकदा सिद्धी प्राप्त झाली की सिद्धी थांबत नसते. आज ज्ञानोबर आहे, प्रसिद्ध नाही, सिद्ध आहे. सिद्ध होणं वेगळं आणि प्रसिद्ध होणं वेगळं. आज आपण जे करतो ते प्रसिद्धीसाठी आणि साधू संत जे करतात ते सिद्धीसाठी करतात. म्हणून माणसाने निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे, ज्याच्या जीवनामध्ये सिद्धी प्राप्त होते त्याच्या जीवनामध्ये नित्य समाधी हरिनामे. त्याच्या जीवनामध्ये जर रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदा आसनी गोविंद क्षेनी गोविंद त्या मनी बैसलासे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. याला म्हणतात नित्य सिद्धी. नामाचं भजन, बस रात्र असेल दिवस असेल देवाचं भजन जो करतो त्याला निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे अशी भगवंताच्या नामस्मरणाची समाधी प्राप्त होते. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. या अभंगाचा भावार्थ थोडा थोडा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पहिला दिवस आहे, तुम्हाला सुद्धा जास्त जड सांगून काय तुमचा वेळ मला वाईट घालवायचा नव्हता. बरोबर, तुम्हाला थोडंसं आता तसं तर विषयाच्या बाहेर कीर्तन गेलंच नाहीत. सर्व विषयाला असं कीर्तन जर आम्ही तिकडं मराठवाड्यात केलं ती लोक अर्ध्या कीर्तनातून उठून जातात महाराज. बरोबर, आता सध्या एक सांगू का, आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. आता आमचे पांडुरंग महाराज असतील, पवन महाराज, अक्षय महाराज असतील, आम्ही गावात कीर्तनाला गेलो, एखाद्या की कीर्तनाला गावात गेलो की पहिले 2-4 माणसात महाराज असं झणझणीत. आता झणझणीत कसं असतं बुवा कीर्तन, झणझणीत कीर्तन होऊ द्या, विनोद द्या. एक सांगू का, कीर्तन हे विनोदाचं साधन नाही. हसायचंच असेल तर टी व्ही लावली तर अनेक चॅनल आहेत, आपल्याला जीवनामध्ये हसवता येतात. तुम्ही आळंदीहून घर सोडून इथपर्यंत आलात, इथून जाताना तुमच्या माथ्यामध्ये काहीतरी आळंदीहून 4 गोष्टी ज्ञानाची जाव्या, तेव्हा आपला सप्ताह सफल होत असतो. म्हणून सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वजण 4 दिवस राहिलेले आहेत. साधना करा, प्रदक्षिणा करा, इंद्रायणीचं स्नान करा, एकही कार्यक्रम सोडू नका. पारायण असेल, जेवण असेल, जेवण महत्वाचं आहे ना महाराज, जेवण पण सोडू नका. त्याच्यानंतर पारायण असेल, दुपारी गाथा भजन ते असेल ते सुद्धा सोडू नका. हरिपाठ असेल, रात्रीचं कीर्तन, सर्व सेवा आपण आपल्या जीवनामध्ये करा, कारण सेवेचं फळ भेटत असतं बरं महाराज. आज आमच्या जीवनामध्ये सर्व सेवेचं फळ आहे. म्हणून निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे या अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा मुळीच आग्रह नाही. ज्या ज्ञानोबारांच्या भूमीमध्ये आपण आलात त्या ज्ञानोबाराचं सर्वांनी एकदा सुंदर भजन करा आणि आपल्या कीर्तन सेवेला याच ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत. सर्वांनी सुंदर भजन करा बरं, सर्वजण टाळी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, टाळी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम